नमस्कार, मी प्राची आणि आपण पाहत आहात लाईनलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ। 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेसंदर्भात निकाल जाहीर केला आणि यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले। या सामान्यांना पडलेल्या प्रश्नांच्या बाबतीत बातचीत करण्यासाठी आपल्या सोबत आज उपस्थित आहेत कायदेतज्ञ ॲडव्होकेट शारंगधर पांडे। त्यांच्यासोबत आज आपण बातचीत करणार आहोत। नमस्कार सर, लाईनलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा की राहुल नार्वेकरांनी दोन्ही गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलं नाही, मग या मागचं नेमकं कारण काय? काय आहे, आपण सगळ्यात पहिले असं एक तर फार फार आभारी आहोत तुम्ही मला बोलवलं तुमच्या स्टुडिओमध्ये। आता आपण विषयावर बोलू की राहुल नार्वेकरांनी जो निर्णय दिला आहे काल, त्याच्यावर चर्चा खूप होते आहे, त्याच्यावर बरेचसे पत्रकार परिषद होत आहेत आणि तुम्ही जो प्रश्न विचारला हा साहजिकच अनेक जण विचारता आहेत। मलाही काही लोकांनी हे प्रश्न विचारले, त्यावरच मी तुम्हाला आज उत्तर देतोय की अपात्रता, एखाद्या गटाला अपात्र ठरवणं किंवा एखाद्या गटाला अपात्र न ठरवणं यामागे कारण काय। तो एक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तिथे एक कायदा आहे की एखाद्या पक्षातनं जर काही लोक आमदार किंवा खासदार हे फुटून दुसऱ्या पक्षात गेले तर तिथे तो कायदा आहे, त्या कायद्यानुसार अशा लोकांना अपात्र ठरवून त्यांना त्यांची पद जाऊ शकतं किंवा त्यांची आमदारकी जाऊ शकते। पण आपण जर ह्या पर्टिक्युलर एका बाबतीत जर बघितलं की शिवसेना, मूळ शिवसेना जर आपण बघितली, त्या मूळ शिवसेनेमध्ये अनेक लोक होते। मग त्या मूळ शिवसेनेमध्ये आपसात वैचारिक मतभेद वाढले आणि त्या वैचारिक मतभेदातनं जो एक माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या एका ऑब्जेक्टने किंवा ज्या एका दृष्टिकोनातून या शिवसेनेची जे स्थापना केली होती, त्याचा जर उद्देश बघितला तर तो उद्देश बऱ्याचशा मूळ शिवसेनेतल्या लोकांना, ज्या हाडाचे शिवसैनिक होते, त्यांना तो माननीय उद्धव ठाकरेंचा जो तो निर्णय होता मविया सरकारमध्ये जाण्याचा, तो मान्य नव्हता आणि त्यांचे वैचारिक जो निर्णय होते तेही त्यांना मान्य नव्हते। म्हणून त्यांनी बंड करून शिवसेनेतले मेजर म्हणजे ऑलमोस्ट 60 to 70% जे नेते होते त्यावेळेसचे निवडून आलेले, त्या सगळ्यांना घेऊन बाहेर निघायचा निर्णय घेतला। आता बाहेर निघाले त्यांनी शिवसेनेतलं फुटले, पण ते शिवसेनेतलं फुटले आणि दुसऱ्या पक्षात जाऊन मिळाले का? तर नाही। जर ते भाजपा, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत जाऊन जर जॉईन झाले असते तर ते अपात्र ठरले असते नक्कीच, कारण की तिथे तो कायदा येतो, त्या कायद्यानुसार ते अपात्र ठरू शकतात। दोन्ही गटापैकी एकही गटातले लोक फुटून दुसऱ्या पक्षात गेले नाही। दोन्ही स्वतःचाच गट मूळ म्हणतात, त्यातून पक्ष कुणाचा आणि पक्ष चिन्ह कुणाचं हा निर्णय सुद्धा एकनाथ शिंदेच्या बाजूने लागला। हा निर्णय एकनाथ शिंदेच्या बाजूने लागल्याबरोबर उद्धव ठाकरेंना असं सांगण्यात आलं की तुम्ही तुमच्या पक्षाचं नाव, गटाचं नाव वेगळं द्या आणि तुमचं चिन्ह पण नवीन निवडा। त्यानुसार उद्धव ठाकरे साहेबांनी त्या गटाचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट असं ठेवलं। बरं, या सगळ्या गडबडीत जेव्हा हा गट फुटला सुरुवातीला आणि यांनी स्वतः एक नवीन शिवसेना, ही शिवसेना आमचं म्हणायला जेव्हा डिसाईड केलं, त्यावेळेस उद्धव साहेब हे मुख्यमंत्री होते, त्यांनी तडकाफडकी जो राजीनामा दिला, त्या राजीनाम्याने त्यांच्याकडे कुठलेच हक्क अधिकार राहिले नाही। राजीनामा दिलेला मग ते तसेही MLC आमदार होते, ते जनतेने निवडून दिलेले आमदार नव्हते। त्यांना आमदारांच्या ह्याच्यातनं एक रिझर्व्ह सीट्स असतात, त्या रिझर्व्ह सीट्स मधनं MLC निवडायचा असतो। बरं, MLC पण ते निवडून जे आले, आधीच ते चीफ मिनिस्टर म्हणून त्यांनी स्वतःला घोषित केलं। घोषित केल्यावर त्यांना 1 ते 1.5 महिन्याच्या आत एक तर निवडून यावं लागतं कुठून तरी, किंवा
कुठल्या तरी पक्षाच्या MLC पदावर त्यांना नियुक्त केल्याशिवाय ते आमदार होत नाहीत. सो त्यांना जेव्हा MLC करण्यात आलं तेव्हा शिवसेनेत तर जागाच नव्हती, MLCची चान्स नव्हता. मग 2 पक्ष इतर होते. एक होता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप, 3 पक्ष होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने यांना MLC म्हणून आमदार घोषित करण्यास अक्षमता दाखवली. ते म्हणाले की आम्ही करणार नाही. मग शेवटी मुख्यमंत्री झाल्यावरही ते पदच्युत होऊ शकले असते आणि पद उताराची नामुष्की त्यांच्यावर ओढवली असती. तेव्हा भाजपने त्यावेळेस त्यांच्या MLC सीटवर उद्धवसाहेब ठाकरेंना आमदार म्हणून नियुक्त केलं आणि म्हणून ते मुख्यमंत्री होऊ शकले. अच्छा, मला ह्यावरूनच तुम्हाला विचारायचंय की जर समजा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता तर समजा हा निर्णय वेगळा असू शकला असता का? तर बाजी पलटलेली असती. तर त्यांचा ते ज्याच्यात मुख्यमंत्री होते आणि त्यांचा जो पक्ष होता तो मूळ पक्ष राहिला असता आणि ह्यांना नवीन पक्ष करावा लागला असता आणि त्यावेळेस एकनाथ शिंदे गटाची बाजू कमकुवत राहिली असती. पण हा अविचारी निर्णय जो त्यांनी घेतला त्यामुळे त्यांना आता फार मोठा मुआवजा भोगावा लागला आणि ही सगळी जी नामुष्कीची वेळ आली आहे ही त्या एका राजीनाम्यामुळे आलेली आहे. आणि त्यामुळे नार्वेकरांनी जो निर्णय दिला हा चुकीचा नाहीये. अच्छा, एकूणच काय आपण असं म्हणू शकतो तुम्ही आतापर्यंत जे काही सांगितलं त्यावरती की शिंदे गट आणि शिवसेना हा पक्ष नाही सोडला तर त्यांनी फक्त नेतृत्व नाकारलं, तेही उद्धव ठाकरेंचं. एक्झॅक्टली, त्यांनी फक्त उद्धव ठाकरेंचं नेतृत्व नकारलं आणि ही जी ओरिजिनल शिवसेना होती ही आमचीच आहे आणि बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जी मुख्य आहे ती माझीच आहे असं म्हणून हे सगळे, बरं त्यांची मेजॉरिटी आहे, त्यांच्याकडे जास्त आमदार आहेत, त्यामुळे ऑटोमॅटिकली त्यांचा दबदबा वाढला आणि त्यांनी त्यांचे ओरिजिनल माननीय बाळासाहेब ठाकरेंचा जो उद्देश होता त्या उद्देशावर वाटचाल सुरू केली आणि जनतेने जे निवडून दिलं होतं एकूणच, पण जनतेने जेव्हा निवडून दिलं शिवसेनेच्या लोकांना तेव्हा हे कुणाबरोबर होते, यांची युती कुणाबरोबर होती, तर भाजपा बरोबर होती. आणि हे एक हिंदुत्वाचा मुद्दा, राम मंदिरचा मुद्दा, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर यांनी निवडणूक लढली आणि त्यावेळेस म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने भाजप आणि शिवसेना यांच्या युतीला मतदान करून यांना प्रचंड मताने निवडून दिलं आणि यांनी वेळेवर फक्त मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून त्यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी करून जो काही, मी दगा नाही म्हणणार, पण जो काही यांनी कृत्य केलं ते काही फार जास्ती तारीफ करण्यालायक नक्कीच नव्हतं आणि जनतेला ते आवडलं नाही. जनतेने ते नकारलेलंच आहे. आणि म्हणून आत्ता जो निर्णय लागला याच्यात नार्वेकरांनी जो निर्णय दिला आहे की दोन्ही पक्ष अपात्र नाही आहेत, दोन्ही गट अपात्र, कारण की अपात्र ते ठरवता येणार नाही. याचं एक छोटंसं मी उदाहरण देतो समजायला. एकाच घरात 2 भाऊ राहत आहेत, दोघांचे वडील एकच आहेत, 2 भाऊ राहत आहेत, जोपर्यंत ते एकत्र राहत आहेत, एकत्र विचार करतायत, एकत्र व्यवसाय करतायत, सगळं गुण्या गोविंदाने चालू आहे संसार, तोपर्यंत काहीच प्रॉब्लेम नव्हता. ज्या दिवशी एका भावाने चुकीचे निर्णय घेणं सुरू केलं, व्यवसायात चुकीचा व्यवसाय, चुकीचे निर्णय, मग एका दुसऱ्या भावाला ते आवडलं नाही. मग त्याने काय केलं की तो म्हणाला की बाबा मला याचे विचार पटत नाहीत, ह्याची बिझनेस करायची पद्धत बरोबर नाही, हा चुकीच्या दिशेने चाललोय, कदाचित त्याच्यात नुकसान होऊ शकतं व्यवसायात. म्हणून तो काय करतो, तो एकच आहे जागा पण तो त्याच्यात स्वतःची बाजू वेगळी करतो, स्वतःचं सामान, स्वतःचं दुकान, स्वतःचं हे सगळं त्याच दुकानामध्ये, एकच दुकान आहे त्याच्यात तो फक्त पार्टिशन टाकून तो तिकडे स्वतःचा व्यवसाय वेगळा करायला लावतो. बरं, त्यामुळे दुकान एकच आहे, त्यामुळे हा भाऊ अपात्र झाला, याला आता या दुकानामध्ये हिस्सा द्यायचा नाही असं म्हणता येईल का? नाही, दोघांचा समान हिस्सा आहे त्याच्यात. पण जेणेकरून मेजॉरिटी, आता त्या दुकानात काम करणारे लोक पण आहेत, त्या दुकानाचा मेन मालक जे वडीलधारे मंडळी आहेत त्यांची वैचारिक बाजू एकनाथ शिंदेच्या बाजूने गेली, त्यामुळे ही जी बाजू आहे
ही ऑटोमॅटिकली मजबूत झाली. पण याचा अर्थ ते वेगळे आहेत किंवा हे वेगळ्या दुकानात जाऊन बसले किंवा वेगळ्या माणसाबरोबर पार्टनरशिप करून बिझनेस करतायत असं नाहीये. बिझनेस तर तोच आहे, हेही ओरिजिनल आहेत. मग यांना दोघांपैकी अपात्र कसं होणार? कुणीच होत नाही अपात्र. म्हणून जो निर्णय दिला तो बरोबर दिलाय. नक्कीच अगदी तंतोतंत लागू होणारं उदाहरण सर तुम्ही दिलं. या संदर्भात माझा दुसरा प्रश्न असा की राहुल नार्वेकरांनी जो काही निर्णय दिला त्यात उद्धव ठाकरे गटाने तर त्या बाबतीत अपील केलीच आहे, पण आता भाजपने सुद्धा त्या बाबतीत अपील केली, तर या मागचं नेमकं कारण काय? थोडंसं मी बरोबर करतो करेक्शन की भाजपने नाही केली, एकनाथ शिंदे गटाने केलेली आहे. तर हे बघा, आता ते नार्वेकरांनी जे काही निर्णय दिला, आता तो खरं म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालय जे आहे, सुप्रीम कोर्ट, याच्यातल्या जे न्यायाधीश आहेत किंवा तिथले जे काम करणारे आहेत त्यांच्याशी सल्लामसलत करून योग्य तो विचारपूर्वक निर्णय दिलेला आहे. आता अपील करायचा अधिकार प्रत्येकाला असतो. एखादा निर्णय आला की तो जर तुम्हाला पटत नसेल तर तुम्ही अपील नक्कीच करू शकता सर्वोच्च न्यायालयात. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाने अपील करणं साहजिकच होतं, कारण की त्यांना पाहिजे होतं की हा गट अपात्र ठरावा आणि अपात्र ठरला तर त्यांचा गट मुख्य होईल आणि ते जिंकतील. पण तसं झालं नाही. पण एकनाथ शिंदे गटानेही त्याविरुद्ध अपील केलं. ही थोडीशी मलाही आश्चर्य वाटलं का केलं असावं, पण याच्या मागे एकच असावं की त्यांची इच्छा एकच असेल किंवा ही जी शिवसेना आहे एकनाथ शिंदे गटाची, जी ते म्हणतात की मुख्य बाळासाहेब ठाकरेंची गट आहे, त्यांची इच्छा आहे की जे लोक उद्धव ठाकरेंनी ज्या प्रकारे निर्णय घेतला आणि त्यांनी जर राजीनामाच दिलेला आहे आणि आता तो गट कुठल्याही सत्तेत नाहीये, सो तो गट कायदेशीर नाहीये, म्हणून त्या गटाला बेकायदेशीर ठरवून त्यांना अपात्र ठरवावं अशी यांची इच्छा असेल. म्हणून एकंदरीतच हा निर्णय तसा बघितला नार्वेकरांचा तर दोघांच्या पक्षात आहे आणि दोघांच्याही पक्षात नाहीये अशा प्रकारचा तो थोडासा निर्णय आहे. त्यामुळे दोघेही लोक तिथे गेलेले आहेत. आता माननीय सर्वोच्च न्यायालय त्याच्यावर ठरवेल की आता याच्यात काय चालेल. परत वकील लोक येतील, परत तिथे आर्ग्युमेंट्स होतील, परत बाजू मांडल्या जातील आणि परत हा निर्णय काही 2-6 महिने 8 महिन्यांनी हा परत आपल्या समोर येईल सर्वोच्च न्यायालयाकडनं. पण तोपर्यंत ह्या सगळ्याला कुठलाही अर्थ राहिलेला नसेल, कारण की आता परत निवडणुका जवळ आलेल्या आहेत. निवडणुकांमध्ये परत आता जनतेच्या दरबारी हा निर्णय राहील आणि बाकी मग घोडा मैदान समोर आहेच. शेवटी जनता कुणाला जवळ करते आणि कुणाला नकारते हे जनता जनार्दनच ठरवेल. सो आपण हा निर्णय जो आहे जनतेवर सोडूया. नक्कीच सर, एका पक्षातले लोक जर दुसऱ्या पक्षात गेले तर तिथे अपात्रतेचा कायदा लागू होतो, पण या बाबतीत तसं झालं नाही, तर या मागचं कारण काय? याचं कारणच आहे की इथे मला सांगा ना, जर कुठलाही एक पक्ष जर दुसऱ्या पक्षात जर विलीन झाले असते हे आमदार, तसा कायदा आहे की तुम्ही 70% 75% जर लोक जर फुटून जर दुसऱ्या याच्यात जात असाल तर ते शक्य आहे. पण तुम्ही जर कमी असाल आणि तरी फुटून जर दुसऱ्या पक्षात जात असाल तर तुम्ही अपात्र ठरता, कारण की हा कायदा जर नसता तर लोक निवडून आले असते एका पक्षाने. म्हणजे मी निवडून येताना आज काय भाजपची चलती आहे, भाजपचं पारडं जड आहे, चला मी भाजपच्या नावाने निवडून येतो. जनता तुम्हाला का निवडून देते आहे की तुम्ही भाजपचे काम करता आहात म्हणून. आणि उद्या तुम्ही भाजप सोडून फक्त स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी जर तुम्ही दुसऱ्या पक्षात जाताय तर हा जनतेच्या विश्वासघात आहे. जनतेबरोबर हा विश्वासघात होऊ नये म्हणून हा कायदा आहे की तुम्ही असे पक्षांतर बंदी कायदा आहे. त्यामुळे असं पक्षांतर तुम्हाला करता येत नाही. पण ह्या केसमध्ये पक्षांतर झालेलंच नाहीये. ह्या पक्षामध्ये एकाच पक्षाचे 2 गट पडलेले आहेत.
त्याच्यातला एक पात्र झालाय. एकाकडे सगळे ओरिजिनल जी शिवसेनेचे जे सगळे हक्क अधिकार होते, चिन्ह होतं, पक्ष चिन्ह होतं, पक्षश्रेष्ठी होती, ते सगळे एकाने घेतले. त्याच्यात मेजॉरिटी लोक होते म्हणून ते तिकडे गेले. आणि माननीय उद्धव साहेब ठाकरेंकडे कमी लोक राहिले. यांनी राजीनामा देऊन टाकला आणि यांनी पक्षाचा जो उद्देश होता याचा कुठेतरी थोडंफार विस्मरण झालं त्यांचं. आणि निर्णय तुमच्या समोरच आहेत, त्याबद्दल फार जास्ती बोलायची गरज नाही. आपल्याला दिसतच आहे की काय झालेलं आहे ते. हो, नक्कीच. सर, राष्ट्रवादी काँग्रेस ह्या पक्षाचाही निकाल येत्या काळात येणार अशा बातम्या आहेत. तर नेमकं या बाबतीतही असंच काहीतरी होईल की वेगळं काही निर्णय अपेक्षित आहे? खूप छान प्रश्न आहे. मला अगदी अपेक्षित होता हा प्रश्न, कारण की नार्वेकरांच्या या निकालाने एका दगडात दोन पक्षी मारलेले आहेत. हो. उद्या सेम प्रकार राष्ट्रवादीमध्ये झालेला आहे. अजितदादा पवारांनी वेगळा, राष्ट्रवादीचाच वेगळा गट आणि मेजर गट घेऊन ते बाहेर पडलेत आणि ते स्वतःचा गट ओरिजिनल म्हणतायत. आणि माननीय शरद पवार साहेबांकडेही राष्ट्रवादीच गट आहे, त्यांच्याकडे फार थोडे आमदार शिल्लक राहिलेत. आणि अशाच प्रकारची तो खटला भविष्यात येणार आहे आणि त्याच्यात हाच निकाल लागू होणार आहे. म्हणूनच मी म्हणालो की हा प्रश्न असा आहे की या नार्वेकरांच्या एका निकालाने तुम्हाला हे सिद्ध होणार आहे की पुढे राष्ट्रवादीमध्ये जर हा खटला आला तर याच्यात काय निर्णय होईल. आणि हाच प्रकार तिथेही होणार आहे, कारण की अजितदादांचा गट मूळ गट म्हणून सिद्ध होईल आणि पवारांचा गटही अपात्र ठरणार नाही. हो. त्यामुळे परिस्थिती जैसे ते राहणार आहे. एकाच पक्षात हे नवीन प्रकार आहेत. राजकारणामध्ये काय नवीन होऊ शकतं आणि कुठे राजकारण कशा प्रकारे खेळी खेळेल याची कल्पना साधारण लोकांना येत नाही, पण ते घडल्यावर हे नाट्य आपल्या सगळ्यांसमोर येत असतं. हो, असं आहे. नक्कीच. सर, एक शेवटचा प्रश्न, की ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आता लोकसभा ह्या अगदी तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. तर आगामी लोकसभेमध्ये ह्या सगळ्या निर्णयाचे कसे पडसाद उमटतील? याच्यात पडसाद असे आहेत की बेसिकली लोक सुज्ञ झालेले आहेत. सोशल मीडियाने जे राजकारणाबद्दल, धर्माबद्दल आणि इतर भ्रष्टाचार आहे या सगळ्यांबद्दल इतकी जागरूकता आणली आहे की एखादी गोष्ट घडली रे घडली की ती अर्ध्या तासात, एका तासात करोडो लोकांच्या मोबाईलवरती चाळली जाते. लोकांचे लगेच त्याच्यावर प्रतिक्रिया उमटायला लागतात आणि त्याच्यातनं आपल्याला एकूणच कल दिसत असतो की लोक आता धर्मजागरूक झालेले आहेत. आणि त्यामुळे या सगळ्याचा प्रतिसाद तर नक्की पुढच्या लोकसभेत दिसणार आहे. याचा प्रतिसाद तो आता कसा दिसेल हे तर लोकच त्यांच्या मतावर ताकद असते, ते बटन कुठलं दाबणार आहेत त्याच्यावर आहे. पण एकूणच जनतेमध्ये आनंदाचा एक भाव आहे यावेळेस मतदानाशी निगडून आणि लोकसभेच्या मतदान किंवा याच्याशी संबंधित. त्यामुळे मला असं वाटतं की याचा खूप पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडणार आहे आणि ज्या लोकांनी एका पक्षावर निवडून येऊन जो एक विश्वासघात केलेला आहे जनतेचा आणि नंतर जे प्रकार केले, चुकीचे निर्णय घेतले, चुकीच्या लोकांना पाठीशी घातलं आणि जे काही भ्रष्टाचाराचे मुद्दे होते हे सगळे जे अगदी प्रखरपणे जनतेसमोर आले याचा नक्कीच खूप एक सकारात्मक प्रतिसाद जनता देईल आणि आगामी निवडणुकांमध्ये ते योग्य त्या व्यक्तीलाच आता निवडून देतील आणि चुकीच्या लोकांना नकारतील अशी माझी अपेक्षा आहे. नक्कीच सर, ह्या सगळ्या एकूण घटनांवरती जनतेनं आता डोळसपणे बघण्याची खूप गरज आहे आणि नक्कीच जनता बघेलच. अगदी मतांचं राजकारण जे आहे जाणून बुजून डेमोग्राफी बदलण्याचे कारस्थानं सुरू आहेत. जाणून बुजून एका पर्टिक्युलर धार्मिक लोकांना हाताशी धरून वोट बँकची जी राजनीती सुरू आहे
ती राजनीती बंद झाली पाहिजे आणि सर्व धर्मीय लोकांनी धार्मिक मुद्दा न बनवता मतदानाच्या वेळेस विकास हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की विकास होताना हा कुठल्या एका धर्माचा होत नसतो. रस्ते जेव्हा बनतात तेव्हा त्यावरनं सर्व भारतीय लोक त्या रस्त्यावरनं जातात. एखादा पूल बनतो त्याच्यावरनं सर्व लोक त्याच्यातनं जात असतात. विमानतळ बनतात, रेल्वे स्टेशन बनतात, नवीन रेल्वे येतात, नवीन विमानं उडायला लागतात, शिपिंग लॉन्च होते. अनेक जे लोकाभिमुख जे प्रकल्प तयार झाले, काश्मीर ते कन्याकुमारी आणि मुंबई ते अगदी नागालँड पर्यंत, त्रिपुरा पर्यंत, मणिपूर पर्यंत जे रस्त्यांचे नेटवर्क उभं राहिला, हा नेटवर्क हा विकास आहे. आणि ह्या विकासाचा कुणी एका धर्माला किंवा एका पर्टिक्युलर विशिष्ट धर्माच्या लोकांना फायदा होत नाही. तर हा सर्वांगीण विकास आहे, सर्व लोकाभिमुख विकास आहे. सो लोकांनी मतदान करताना हे लक्षात ठेवा की फक्त इथे धर्म बघून मतदान करू नका, तर विकास कोण करतंय याच्याकडे बघून, आणि विकास कसा होतोय, एक्सपोर्ट किती वाढतोय आपला, भारतात मेक इन इंडियाच्या नावाखाली किती मोठ्या मोठ्या कंपन्या येत आहेत, परकीय गुंतवणूक किती होते आहे. अगदी टेस्ला पासून ते ऍपल पासून ते मोठ्या मोठ्या कंपन्या मेक इन इंडिया खाली भारतात प्रोडक्शन करतात. त्याच्यात भारतातल्या लोकांना रोजगार मिळतोय. आणि रोजगार जेव्हा दिला जातो तेव्हा अमुक धर्माच्या माणसालाच रोजगार देऊ आणि अमुक धर्माच्या माणसाला रोजगार देणार नाही असा रोजगार नाहीये. तिथे सगळ्यांना सरसकट रोजगार मिळतोय. आणि लोकांनी रोजगाराची अपेक्षा करताना प्रत्येक वेळेस फक्त सरकारी नोकरीच हा एकमेव रोजगार एम्प्लॉयमेंटचा ऑप्शन का ठेवावा. प्रायव्हेट कंपन्यांमध्ये पण रोजगार उपलब्ध आहेत. तुम्ही छोटे छोटे एक कंपनी जेव्हा येते, समजा एक मोठी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी जर महाराष्ट्रात आली, तर त्या एका कंपनी बरोबर 10,000 लोक त्या कंपनीत एम्प्लॉय होतात. त्या 10,000 लोकांबरोबर जवळपास 40,000 लोक, त्यांची कुटुंबीय त्या जागी त्यांना हे मिळतं. आणि या 40,000 लोकांमागे जवळपास 1 ते 1.5 लाख लोकांना रोजगार नवीन मिळतो. आणि ह्याचबरोबर अँसिलरी युनिट सुद्धा येतात की छोटे पार्ट्स, रॉ मटेरियल सप्लाय करणारे, छोटे स्पेअर पार्ट बनवणारे, इलेक्ट्रिकल्स, ऑटोमोबाईल, मॅन्युफॅक्चरिंग, अशा अनेक लोकांना तिथे रोजगार मिळतो. लेबर आहेत, स्क्रॅप आहे. म्हणजे तुम्ही जर याचा प्रगल्भता जर बघितली तर एक युनिट जेव्हा येतं तेव्हा त्याच्या मागे 1,00,000 ते 2 लाख लोकांना, 3 लाख लोकांना रोजगार त्याच्यात मिळत असतो. ही त्याची व्याप्ती असते. त्यामुळे लोकाभिमुख जेव्हा विकास होतो, मेक इन इंडिया खाली तेच होत आहे की लोकाभिमुख विकास होतोय. आज मेजर मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या भारतात येत आहेत. त्याच्यात परत तुमचा म्हणजे प्रश्न असेलच की मग महाराष्ट्रात उद्योग बाहेर जातात का किंवा नाही, तो एक वेगळा प्रश्न आहे. त्या प्रश्नावर आपण परत, तुमचा जर काही त्या निगडीत प्रश्न असेल तर मी उत्तर देईन, पण स्वतःहून त्यावर मी फार जास्ती डिटेल सांगू इच्छित नाही. मग आता नक्कीच सर, नक्कीच तुम्ही जाता जाता शेवटी हे काही सांगितलंय की जनतेने विकासाच्या आरशातून ह्या मताकडे बघण्याची गरज आहे, ना की धर्माच्या वा राजकारणाच्या. आणि आज तुम्ही ह्या निमित्ताने सामान्यांच्या मनातले जे काही प्रश्न आहेत त्या शंकांचं निराकरण केलंय. तुम्ही लाईनलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओमध्ये आलात, याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. आपण मला बोलवलं आणि मला बोलायची संधी दिली, त्याबद्दल मी आभारी आहे लाईनलाईट स्टुडिओचा. आमदार अपात्रतेसंदर्भात जे काही सामान्यांचे प्रश्न होते ते चारंगधर पांडे सरांनी अगदी इत्थंभूत प्रकारे आपल्याला सांगितले, समजावून सांगितलेत. तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवा. पुन्हा भेटूयात अशाच नव्या घडामोडींसह आणि नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत नमस्कार. आपण पाहत राहा लाईनलाईट क्रिएटिव्ह स्टुडिओ.